नमस्कार, देशनातीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। विद्यार्थी सेनेपासूनच राज ठाकरे यांच्यासोबत असलेले अत्यंत जुने सहकारी संतोष धुरी यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र केलाय। मनसेवर आता उद्धव ठाकरे यांचा ताबा आलाय। राज ठाकरेंनी बंधू प्रेमासाठी पक्षाचा बळी दिलाय असा आरोप त्यांनी केलाय। पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर आर्थिक व्यवहारातून झालेला वाद इतका टोकाला गेला की 31 वर्षीय तरुणाचा मित्रांनीच अमानुष छळ केला। त्याचे अपहरण करून त्याला सुनसान जागेवर घेऊन गेले। त्यानंतर तरुणाला विवस्त्र केले, त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, त्याच्यावर गोळीबारही करण्यात आला, परंतु सुदैवाने तो बचावला आहे। अर्ज दाखल करण्यासाठी असलेल्या उमेदवारांना धमकावल्याचं निवडणूक आयोगाला दिसत नसेल तर निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय। सांगली महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली असून उमेदवार लोकसंस्कृतीचा आधार घेत मतदारांपर्यंत पोहोचत आहेत। वासुदेव वेशभूषा, हलगी घुमकी आणि कैताळच्या गजरात शहरातील गल्लोगल्ली प्रचार फेऱ्या सुरू आहेत। खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे व भरत भगत यांचे अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत। त्यामुळे प्रकरणाला राजकीय वळण मिळालंय। सिंचन प्रकल्पातील 70,000 घोटाळ्यांचे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे। त्यांचा निकाल अद्याप लागला नाही। बोलण्यासारखे खूप आहे, पण आज ते दिवस नाहीत। योग्य वेळी बोलले जाईल। मागची पाने काढली तर उपमुख्य अजित पवारांना बोलताही येणार नाही असा इशारा भाजप नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांना दिलाय। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील 121 शिक्षण क्रमांच्या हिवाळी परीक्षांचे आयोजन 7 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत करण्यात आले। मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत दौंड मनमाड लोहमार्गावरील दौंड आणि काष्टी स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे। त्यामुळे पुणे सोलापूर, पुणे नागपूर, पुणे अमरावती तसेच नांदेड लातूर आणि मराठवाड्यासह दक्षिण उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रात ITI प्रशिक्षित तंत्रज्ञानापासून पदविका आणि पदवीधारक अभियंत्यांपर्यंत सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत अशी माहिती व्हेरी लार्ज स्किल इंटिग्रेटेड सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर सत्या गुप्ता यांनी दिली आहे। राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा आदी सर्व क्षेत्र व्यापून टाकलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले। अनेक जण महापालिकेत सत्ता असताना आम्ही काय केले ते विचारत आहेत। त्यांनी आम्हाला विचारण्यापूर्वी आरसा पाहावा आणि आपण काय केले याचा विचार करावा। मात्र चर्चा जेवढी मागे जाईल तेवढ्या अडचणी निर्माण होतील असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना दिलाय। तुमसर तहसील अंतर्गत प्रतिबंधित डोंगरी माइन्स परिसरातून मॅग्नीज चोरी व अवैध साठवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर यांनी पोलीस स्टेशन गोबरवाही अंतर्गत 3 जानेवारी रोजी एकाच दिवशी 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करून मोठी कारवाई केली आहे। नाशिक मधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून जोरदार विरोध होत असताना आता राष्ट्रीय हरित लवादाकडून जिल्हा प्रशासनाला जोरदार दणका देण्यात आलाय। कायदेशीर प्रक्रिया केल्याशिवाय नाशिक जिल्ह्यात वृक्षतोड न करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाकडून देण्यात आले आहेत। दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। या विधानावरून चव्हाण यांनी घुमजाव करत देशमुख कुटुंबियांची दिलगिरी व्यक्त केली आहे। लोणावळा येथील प्रसिद्ध टायगर पॉइंट परिसरात महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेला शेकरू दर्शन दिल्याने वन्यजीव अभ्यासक, वनाधिकारी आणि निसर्गप्रेमींमध्ये समाधान व्यक्त केले जाते। उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील मंडी धनोरा परिसरात 4थीत शिकणाऱ्या 10 वर्षीय मुलाचा पलंगावर आडवा पडून रील पाहताना मृत्यू झालाय। पण शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्यात आल्यानं मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलं नाही। कर्नाटकातील बँगलोर शहरात भाड्याच्या घरात आग लागल्यानंतर 34 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर शर्मिलाचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियानुसार मंगळवारी सकाळी त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं। आता प्रकृती स्थिर आहे। दिल्लीचा JNU पुन्हा एकदा चर्चेत आलाय। सोमवारी रात्री विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह घोषणाबाजी झाल्याचं समोर आलंय। राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं चांगलीच हादरली आहे। दिल्लीतील लक्ष्मीनगर परिसरात मुलानंच आपल्या आई, भाऊ आणि बहिणीची निर्घृण हत्या केली आहे।
इराणमध्ये जेन्झीकडून सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या विरोधात मोठे आंदोलन करण्यात आले। यासंबंधी केंद्र सरकारकडून भारतीयांसाठी ॲडव्हायझरी जारी करण्यात आली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्ता हाती घेतल्यापासून त्यांचा डोळा व्हेनेझुएलातील तेलावर होता। मादुरो ड्रग्जला प्रोत्साहन देतात म्हणून आम्ही कारवाई केल्याचा अमेरिकेचा दावा आहे, मात्र तेथील तेलाच्या साठ्यासाठी ही कारवाई झाल्याचं संपूर्ण जगाला माहिती आहे। जपानच्या पश्चिम भागाला मंगळवारी पहाटे भूकंपाच्या भीषण धक्क्यांनी हादरवून सोडले। 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे शिमाने प्रांतात मोठी खळबळ उडाली आहे। शिक्षकांच्या पगार पत्रकावर पुढील 2 दिवसात सह्या करण्याचा निर्णय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी घेतलाय। त्यामुळे शिक्षकेतरांच्या रखडलेल्या पगाराचा मार्ग अखेर मोकळा झालाय। मुंबई महानगर प्रदेशातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या धामधुमीतच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांचा भार शिक्षकांच्या खांद्यावर येऊन पडलाय। या पार्श्वभूमीवर बुधवारपासून सुरू होणाऱ्या जानेवारी 2026 मधील परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे। भारतीय सशस्त्र दलात अधिकारी बनण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे। नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र CDS अभ्यासक्रम क्रमांक 66 चे आयोजन करत आहे। हा प्रशिक्षण कार्यक्रम 19 जानेवारी ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत होणार आहे। सॅमसंगने जानेवारी 2026 पासून आपल्या अनेक लोकप्रिय स्मार्टफोनच्या किमतीत वाढ केली आहे। गॅलेक्सी A सिरीज आणि F सिरीजचे निवडक मॉडेल्स आता पूर्वीपेक्षा जास्त किमतीत विकले जातील। कंपनीची ही वाढ वाढती किंमत आणि तंत्रज्ञान गुंतवणुकीच्या दबावाशी संबंधित असल्याचं मानलं जात आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे 1 लाख कोटींपर्यंत नुकसान झालंय। या घसरणीचा संबंध कंपनीच्या एका निवेदनाशी जोडला जातोय। ब्रेस्ट कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केल्यानंतर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान मुंबईत आरोग्याच्या एका नव्या समस्येला समोर जाते। याविषयी तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे। मोकळा श्वासही घेता येत नसल्याची तक्रार तिने केली आहे। गेल्या वर्षी 16 डिसेंबरला पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेल्या मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्तीशी संबंधित प्रकरणासंदर्भात सोमवारी मोहम्मद शमीला भारतीय निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे। नोटीसीमध्ये आता मोहम्मद शमीला फक्त 6 दिवसात हजर राहण्यास सांगण्यात आलंय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।